कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विनया, पार पडलं बाबा एकदाचही। अरे मला बी वाटलं नव्हतं बघ दादा। अरे मला तर रातभर झोप आली नाही बाबा। अरे दादा, बाळ गेलं असतं ना तर रुपालीचं काय झालं असतं ना याची कल्पना पण करू शकत नाही बघ आपण। अरे स्वप्न तर एवढा चिडलेला होता, मला तर काही सुधरतच नव्हतं। अरे लय दिवसाचं दाटल्याला मळब दूर होऊन लख सूर्यप्रकाश पडावा ना, तसं झालंय बघ। खरंच ह्यो आनंदाचा क्षण आपण सगळ्यांनी मिळून साजरा केला पाहिजे बघ। दादा, आपण सगळेजण शेतावर जाऊया का? तिथंच बनवून खाऊ। अरे विनया, खरं तर अख्खं गाव जेवण घालायचं माझ्या डोक्यात आहे। फक्त या बाळाचं एकदा नक्की होऊ देत। कागदोपत्री स्वप्नेचं नाव लागलं पाहिजे बाप म्हणून। सरकार, मला बोलायचंय तुमच्याशी। बोल की। आपलं काय बोलणं झालं होतं एकदा, तरी काय चाललंय? काय बोलला का नाही तुम्ही? ए सुजा, काय झालंय तुला? असा का डाफरतोय? काका, कोण कुठलं ते बाटलेलं पोर, कसं जन्माला माहित नाही आपल्याला, कुठंतरी गावलेलं, आणि ते आता कदमाचं नाव लावणार होय? अरे सुजा, काय बोलतोयस तू? देवाच्या दारात गावलेलं लेकरू आहे ते। नाही, त्या दिवशी सरकारांना माझा मुद्दा पटला होता, पण अजून काय बोलले नाही ते। त्यांची पण अवस्था दात पडलेल्या सिंहागतच झाली। नावाला सरकार उरलेत फक्त। तुझ्या असं येड्यागत करू नकोस। बघितलंस का स्वप्नीला किती खुश होता ती? अरे तुझ्यामुळं त्या रुपालीची अशी अवस्था झाली होती, पण देवाच्या कृपेनं ती व्यवस्थित झाली। तीच तर मग झालं ना दादा व्यवस्थित, मग तर आता टेन्शनच नाही। देऊन टाका त्या बाळाला, कशाला घाण ठेवली घरात काय माहिती। सुजा, तू त्या बाळाला कधी हातात घेतलंयस का? एकदा घेऊन बघ। हे जे बोलतोयस ना, हे सगळं तुझ्या डोक्यात धुवून जाईल। हो, तुम्ही आता कारण देऊ नका मला। बाळ हातात घेऊन बघ आणि आणि एवढे कणवळ आहे होय तुम्ही, मला माहित नाही का? अरे भास्कर की आता बाप आहे तुझा त्यो। हा, तुमचा पण थोरला भाऊ आहे काका त्यो, पण तसं वागलं पाहिजे। काय सरकार? ए सुजा, काय काय सांगू का तुम्ही किती चांगला भाऊ आहात ते? ए सुजा, गबसतोस का तुझा राहता? बघा, मी काय म्हणतो याचा नीट विचार करा, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय दारू पिऊन दांगा करत, दुसरं काय? ह्याला ना काय झाले तीच कळना झाले बघ मला। येड्यावानीच करते, तीच करते काय? नाहीतर विनया, त्यो माझं सत्य तुला आणि अर्जाला सांगल। कसं करायचं आता? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।